नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज ना आपण 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसनपासून मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी बनवतोय. ही रेसिपी मुलांना मोठ्यांना अगदी आवडीची अशी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका. रेसिपीचं सामानही अगदी घरातच असल्यामुळं तुम्ही ही रेसिपी अगदी केव्हाही बनवू शकता. चला तर मग रेसिपीला लगेचच आपण सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं तर बघा मी हे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. ह्याचं प्रमाण पण अगदी साधं सिंपल आहे. जर तुम्ही 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर तुम्ही 1 वाटी बेसन पीठ घ्या, किंवा जर तुम्हाला थोड्या कमी प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवायची असेल तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी देखील हे बेसन घेऊ शकता. आता इथं बघा मी 1 वाटी बेसन एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ हे देखील एका बाउलमध्ये मी काढून घेते. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, रेसिपीला छान बाइंडिंग आणि त्याबरोबर चव पण अगदी मस्त येते. चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि ह्यामध्ये आता आपण पाव चमचे इतकी मी हळदपूड घालणार आहे. आता ही सगळी पिठं आणि हे जे आपण मीठ आणि हळद घातले हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. आता ही दोन्ही पण पिठं बघा अगदी चांगली अशी मिक्स झाली. ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं सुरुवातीला बघा मी 1 वाटी पाणी घेतलं. ह्यातलं थोडं पाणी आता आपण हे घालून सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. पाणी घालताना ना अजून एकाच वेळी जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपण याच्यात चांगलं असं पीठ तयार करून घ्यायचं. कारण बऱ्याचदा जर आपण एकदम पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या होतात आणि ते मोडताना ना खूप त्रास होतो. त्यापेक्षा आपण थोडं थोडं देखील पाणी घालून हे पीठ चांगलं असं मिक्स करून घेऊ शकतो. तर तुम्ही तर बघू शकता, तर मी तर सुरुवातीला 1 वाटी इतकं हे पाणी घातलं होतं आणि हे पीठ पण बघा अगदी सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं आहे. ह्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत. आता त्याच वाटीने आपण आणखीन 1 वाटी पाणी घालतो. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आणखीन 1 वाटी पाणी घालतो. आता प्रमाण बघा मी तुम्हाला अनेकदा सांगते. 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि इथं मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे एकसारखं असं पीठ बघा आपलं छानपैकी तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. पीठ छान पातळ असेल ना तर रेसिपी ना अगदी बनवायला पण सोपी बनते. आता हे पीठ तयार झालं आहे, हे साईडला ठेवूयात. त्यानंतर गॅसवरती बघा एक मोठी कढई ठेवली. कढईमध्ये आता मी 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं. त्यानंतर गॅस मीडियम केला आणि ह्यामध्ये 1 चमचा आपण जिरे घालतोय. जिरे चांगले असं फुलले गेले ना की पुन्हा गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे बेसन पीठ तयार करून घेतलं होतं पाण्यामध्ये घोळून ते अशा पद्धतीने आपण ह्या पॅनमध्ये टाकून आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. जसं ना आपण हे पीठ चांगलं शिजवत जाऊ ना तसं त्याचा चांगलासा गोळा किंवा हे पीठ थोडं घट्टसर असं बनायला सुरुवात होते. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरी भिशी पार्टी किंवा मुलांची काहीतरी छोटी स्नॅक पार्टी वगैरे असेल ना तर काय वेगळं बनवायचं हा प्रश्न पडतो. जे घरातल्या घरात बनेल, मुलांना आवडेल आणि मुलं एन्जॉय कर खातील असं सगळ्यांना प्रश्न पडतो. त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. इतकी मस्त आणि साधी सिंपल रेसिपी आहे. तुम्ही बघू शकताय 2 ते 3 मिनिटामध्ये ना हे पीठ बघा थोडंसं घट्टसर व्हायला पण सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही गॅस थोडा मोठा ठेवाल ना तर हे पीठ लगेच तळाशी खाली चिकटतं. त्यामुळं गॅस मध्यम ठेवून हे सगळं पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीनं पीठ शिजवल्यामुळे ना पिठाचा कच्चेपणा पण पूर्णपणे निघून जातो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ आले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यावरती बघायला मिळतील. आता बघा पीठ थोड्याफार प्रमाणात घट्टसर झालं की ह्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली. आता हे सगळं आपण चांगलं असं मिक्स करून घेतोय. बरेच जण म्हणतील की आता आपण कांदा आणि मिरची तेलामध्ये टाकायला हवी होती, पण अशा पद्धतीनं कांदा टाकला ना की कांद्याचा जो काही क्रिस्पीनेस पण असतो ना तो पण अगदी मस्त लागतो. आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पीठ चांगलं शिजायला हवं आणि याची चांगली गोळी बनायला हवी. इथंपर्यंत आपल्याला हे पीठ सगळं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण ही रेसिपी करतो ना तेव्हा कढई एकदा जाड बुडायची घ्यायची, म्हणजे पीठ लवकर खाली तळाशी लागत नाही. आता गॅस बारीक केला. ह्याचा गोळा बनेपर्यंत मी एका बाजूला बघा एक ताट घेतलं आहे. इथे मी स्टीलचं गोलाकार ताट घेतलं आहे. तुमच्याकडे ट्रे असेल ना चौकोनी आकारचा तुम्ही तो पण घेऊ शकता. त्याला तळायला त्या बघा चांगलं तेल लावून घेतलं. ही तयारी आपण आधीच करून घ्यायची.
आता हे सगळं तेल लावूपर्यंत तुम्ही बघू शकता ह्याचा चांगला असा गोळा पण बनायला सुरुवात झाला. हा गोळा बघा सगळा असा एकसारखा बनला ना की आपली रेसिपी किंवा ह्याची दोन्ही पीठ आपण मिक्स केली होती ही सगळी चांगली शिजलीत असं आपण समजू शकतो. आता गॅस बंद केला आणि ह्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. पाव चमचा आपण यामध्ये आमचूर पावडर घालतोय. आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस पण घालू शकता. ह्याच्यामुळे अगदी चटपटीत चव येते. हे पुन्हा बघा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता हे मिक्स करून घेतलेला जो काय गोळा आहे आपण मगाशी तेल लावून ठेवल्या ताटामध्ये हा संपूर्ण ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता हा जो गोळा आपण घालतोय हा बऱ्यापैकी गरम असल्यामुळे मी चमच्यानं हा सगळीकडे पसरवून घेते. आता हे जेव्हा आपण पसरवतो ना तेव्हा ते फार जास्त जाडही नाही आणि फार पातळही नाही अशा मीडियम ह्याच्यामध्ये हे सगळं पसरवून घ्यायचं. आता हे सगळं बघा चांगलं पसरवून झालं. ह्याच्यावरती आपण थोडेसे पांढरे तीळ टाकूयात. पांढऱ्या तिळामुळे काय होतं ना खमंगपणा येतो आणि ते दिसायलाही खूप मस्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. थोडंसं मी हाताने ते प्रेस करून घेतलं जेणेकरून तीळ जे आहेत त्या पूर्ण पिठाला छानपैकी चिकटले जातील. आता ही प्लेट आपण 10 ते 15 मिनटं किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही अर्धा तास देखील हे छान सेट करून घेऊ शकता जेणेकरून हे अगदी छानपैकी सेट होईल. आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण सुरीनं आपल्या आवडत्या आकारामध्ये देखील हे कट करून घेऊ शकतो. तर आता इथं बघा मी चौकोनी आकारामध्ये हे कट करून घेते. तुम्ही हवं तर त्रिकोणी आकारामध्ये देखील हे कट करून घेऊ शकता. जितका आकार तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिला तितकं ते मुलांना अगदी छान आणि अगदी मस्त वाटतं. जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा अचानक जर कोणी तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि त्यावेळी जर तुम्हाला गडबड होणार असेल असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळी तुम्ही ही रेसिपी आधी करून ही फ्रीजमध्ये साधारणपणे 1 आठवडा तुम्ही टिकवू शकता आणि आयत्या वेळी ना तुम्ही मस्तपैकी ही रेसिपी बनवून देखील मुलांना देऊ शकता. त्यामुळे अगदी झटकीपट पण ही रेसिपी बनते. तर सगळ्या वड्या बघा मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय वड्या अजिबात खाली चिकटत नाहीत आणि याला आकारही मस्त आलेला आहे आणि तुम्ही जाडीही त्याची बघू शकता. अशा सगळ्या वड्या मी कट करून घेतल्या. त्यानंतर इथं बघा एका वाटीमध्ये मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, चिमूटभर मीठ टाकलं. हे सगळं आता आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची एक दाटसर अशी स्लरी बनवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल ना तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ किंवा मैदा पण वापरू शकता. स्लरी बघा अगदी छानपैकी तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या ज्या काही वड्या होत्या तर त्या अशा पद्धतीने आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये छान अशा कोट करून घेतोय आणि ह्या कोट करून झाल्यानंतर गॅसवरती बघा एक मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये आता आपण 1 चमचा इतकं तेल घालतोय. तेल फार कमी लागतं ह्या रेसिपीसाठी. हे सगळं पॅन गरम झाला की यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये घोळून घेतलेल्या सगळ्या वड्या ज्या आहेत त्या अगदी कमी तेलामध्ये मंद गॅसवरती ना कुरकुरीत होईपर्यंत आपण हे आता परतवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी छान असा लालसर रंगही आलेला आहे आणि दिसायलाही त्या आपल्या ज्या खमंग बाईट्स वड्या आहेत ना त्या पण अगदी मस्त दिसतात आणि अगदी छान टेस्टही लागते. दोन्ही बाजूंना आपण अशा मस्तपैकी अशा परतवून घ्यायच्या. छान लालसर कलर आले ना की अगदी त्या कुरकुरीत बनतात. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही जास्त तेलामध्ये देखील ह्या वड्या मस्तपैकी फ्राय पण करून घेऊ शकता. पण मी अगदी कमी तेलामध्ये केल्यात. आता ह्या काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या खमंग बाईट्स देखील तेलामध्ये परतवून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये अशा पद्धतीने घोळवल्यावरती काय होतं वरती एक छान लेअर तयार होते आणि ती लेअर अगदी कुरकुरीत बनते. तर सगळे खमंग बाईट्स आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतले. हे टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी कोणत्याही चटणीसोबत अगदी अप्रतिम लागतात. असा वेगळा प्रकार तुम्ही मुलांना आणि घरातल्यांना करून द्याल तर मुले पण तुमच्यावर अगदी खुश होऊन एन्जॉय करत ही रेसिपी खातील याची मी तुम्हाला 100% खात्री देते. तर तुम्हाला आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. अशा छान रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत चला आणि छान कमेंट्स पण करत चला. चला तर मग भेटू अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची देखील काळजी घेत राहा. चला तर मग भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.